शुद्ध तुझ हलताना मन फांदी पोळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ. विशाल मला 7 वाजता जायचं लक्षात आहे ना माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे. नेक्स्ट कोण आहे? मंदार देशमुख आणि मिनल देशमुख. काही मॅरिटल कॉम्प्लिकेशन्स असतील तर तू बघा. नाही सर तसं नाही म्हणजे त्यांच्यासोबत एक 6 वर्षाची मुलगी आहे. केस पेपरवर तिचंच नाव आहे गौरी देशमुख. 6 वर्षाची मुलगी? ठीक आहे तू पाठव त्यांना आतमध्ये. हो. हॅलो या बसा. अरे वा तुझी वेणी किती छान घातली आहे आणि क्लिप्स पण किती छान दिसत आहेत. काय नाव या डॉलचं? नाव विचारतायत. तुझं नाव सांग. गौरी. पूर्ण नाव सांग मला. गौरी किती छान नाव आहे ग तुझं. चिमणीच्या वाढदिवसाला केकवर चेरी लाल हळूच केक खातं कोण? फ्रॉक घालून गौरी डॉल. गौरी डॉक्टर काकांना पूर्ण नाव सांग. मंदार तिला फोर्स करू नका. मला गौरी नाव पुरेसं आहे. डॉक्टर गौरीला काही दिवसांपासून जरा एक नॉट बिफोर चिल्ड्रन. मुलांच्या तक्रारी त्यांच्यासमोर कधीच नाही करायच्या. गौरी जरा बाहेर जातेस या विशाल दादा बरोबर. गौरी जा त्यांच्या बरोबर. सोड आईला. हे बघा हे असं करते डॉक्टर. शाळेत जायचं नाही म्हणून ही अशी घोरपडीसारखी आईला चिकटते. गौरी सोड आईला. गौरी ए गौरी हा विशाल दादा कोण आहे माहिती आहे का तुला? नाही माहिती? तो आहे सॅन्टा क्लॉजचा मित्र. सॅन्टा क्लॉज माहिती आहे ना? त्या सॅन्टा क्लॉजने ना आम्हाला इतकी खेळणी दिली आहेत. ती सगळी खेळणी तुला दाखवायला घेऊन चाललाय. सगळी खेळणी बाहेर ठेवलेत. आवडतील का खेळणी बघायला? आवडतील. आणि मला सांग आपल्याकडे क्रेयॉन्स आहेत? हां मग गौरीला क्रेयॉन्स दे पेपर दे तिला चित्र काढू दे. काढशील ना? आणि चॉकलेट मला असं वाटतं की गौरीला आवडत नसेलच नाही का. हे बघ चॉकलेट पण असं लांब चाललंय गौरीपासून. विशाल दादाकडे देतो. तू चित्र काढलंस की विशाल दादा लगेच तुला एक चॉकलेट देणार. काढशील चित्र? गुड गर्ल. विशाल तिला घेऊन जा आणि ऑब्झर्व कर. शुअर सर. बाय बाय गौरी. सांगा आता. डॉक्टर गौरी गेल्या काही दिवसांपासून शाळेत जायला नको म्हणते. शाळेचं नाव काढलं की रडते. हा असा आक्रस्ताळेपणा करते. कुठल्याही आमिषानं तयार होत नाही. अहो कितीतरी मुलांना लहानपणी शाळेत जायचं नसतं. घरातनं बाहेर पडायला भीती वाटणं ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. मी सुद्धा लहान असताना सलग 4 दिवस भोकाड पसरत शाळेच्या फाटकापर्यंत जाऊन परत घरी आलो होतो. शेवटी माझे कान उपटले तेव्हा अंगणात गमले मजला संपले बालपण माझे अशी माझी अवस्था झाली. जे कृष्णमूर्ती काय म्हणतात माहिती आहे का? जगातल्या अशा 2 जागा आहेत जिथे माणसाला ओढून घेऊन जायला लागतं. एक म्हणजे तुरुंग आणि दुसरी म्हणजे शाळा. नाही उलट आमची गौरी सुरुवातीला 4 महिने अगदी आनंदाने शाळेत गेली डॉक्टर. आधी स्वतःहून तयार व्हायची. तिच्या फ्रेंड्स भेटतील म्हणून उत्साहानं आपलं दप्तर आणि डबा भरायची. संडेला आज शाळा का नाही म्हणणारी मुलगी आता कधी नव्हे ते नाही म्हणतेय. रडतेय. स्कूलचं अजिबात नाव काढू देत नाही. 4-8 दिवस आम्ही वाट पाहिली पण आता 15 दिवस झालेत.
ती एक दिवसही शाळेत नाही गेली. म्हणून तुमचं ओपिनियन घ्यावं असं वाटलं. कुठल्या वर्गात आहे गौरी? फर्स्ट स्टँडर्ड. प्री स्कूल आणि डे केअरलाही रोज जायची. मुश्किलीनं या ॲडव्हान्स स्कूलमध्ये ॲडमिशन मिळाली होती तर ही झंझट होऊन बसली. ती वाढू नये म्हणून तुमच्याकडे आलो आहे डॉक्टर. पण का जायचं नाही आहे तिला शाळेत? म्हणजे तुम्ही तिला विचारलं असेलच का? अहो काहीच बोलत नाही, नुसतं असं घाबरल्यासारखं करते, ओठ आवळून बसते, जबरदस्ती केली की रडते. शाळेची भीती बसली आहे तिला. कसली भीती काही कळत नाही. इतर मुलं नाही जात शाळेत. काय सुरुवातीला घरातल्या सुरक्षित वातावरणातनं एकदम उघड्या जगात फेकलं जाणं हे लहान मुलांच्या भावविश्वातलं खूप मोठं स्थित्यंतर आहे. माणूस प्रत्येक स्थित्यंतरानंतर टप्प्याटप्प्यानं नवा जन्म घेत असतो. प्रसूतीनंतर जन्माला येतं ते शरीर, फिजिकल बर्थ. आईच्या स्पर्शानं जन्माला येतं ते मन, सायकोलॉजिकल बर्थ. आणि शाळेच्या परिसरात जन्म घेतं ते समाज मन, सोशल बर्थ. मला सांगा, गौरीला काही फिट्स येण्याच्या तक्रारी वगैरे आहेत का? नाही डॉक्टर, कधीच नाही. अगदी व्यवस्थित जन्म झाला तिचा. नॉर्मल हॉस्पिटल डिलिव्हरी. वाढही व्यवस्थित होती तिची. 10 महिन्यातच चालायला लागली. वर्षभरात बोलायला लागली. गौरी एकटीच आहे का? 2 मुलं कुठे झेपणार डॉक्टर? एक सांभाळता सांभाळताच नाकी नऊ येतात. मला सांगा, तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ती कोणाशी अटॅच्ड आहे? आणि तशी दोघांशी आहे. नाही, ह्याच्याशी जास्त आहे. काय, मी खूप शिस्त लावतो ना. माझ्याजवळ यायला अगदीच घाबरते असं नाही, पण थोडी रिलक्टंट असते. मला सांगा, शाळेच्या वातावरणाबद्दल काही बोलते? हो, खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या तिच्या. आजही त्यांची आठवण काढते. आणि टीचर्सबद्दलही कधी वाईट नाही बोलली ती. हां, इनफॅक्ट मी ओपन हाऊसला एकदा तिच्या शाळेत गेलो होतो तेव्हा टीचर म्हणाल्या, गौरी आमची लाडकी स्टुडंट आहे म्हणून. शाळेत कोणी तिला बुली करणार, एखादा दांडगट मुलगा मुलगी ज्याची तिला भीती वाटावी असं? नाही, सगळी चौकशी केली, तसं काही बोलली नाही. आणि शाळेत बऱ्यापैकी डिसिप्लिन आहे. तिला शाळेत घेऊन जाणारी माणसं, जे बसचा ड्रायव्हर, अटेंडंट, यापैकी कोणाचं गौरीशी काही गैरवर्तन? तसं काही नसावं. खूप दिवसांपासून काम करणारे लोक आहेत आणि मुलांची काळजी घेताना दिसतात. बेबी का येत नाही म्हणून विचारतात. हा विशाल. हां सर, काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स आहेत. घेऊन येऊ का तिला? हो हो, ये घेऊन ये. गौरी, जायचं का? चलो. तुमच्याकडनं मला बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली. आता मला जरा गौरीशी बोलायला लागेल. चालेल? ये गौरी. अरे बाप रे. तेव्हा तुम्ही प्लीज जरा. येस, ऑफकोर्स. गौरी, डॉक्टर काकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नीट. हां, देईल ती, बोलेन मी त्याशी. ठीक आहे, ये आपण इकडे बसूया. ये बसा. शाबाश. गौरीला आवडलं का चॉकलेट? आणि हे चित्र कोणी काढलं? हिने. गौरीनी? हो. हे एवढं सुंदर चित्र हिने काढलं? गौरीनी? शक्यच नाही. हे नक्कीच कोणीतरी मोठ्या माणसाने काढलेलं असणार. गौरीनी शक्यच नाही. नाही, हे मीच काढलंय. आई शपथ. आई शपथ. वा, किती सुंदर चित्र काढलंस तू गौरी. बघा तर, हे बघा, शाळेचं चित्र, शेखर टीचर. अच्छा, ही शाळा आणि हे टीचर आहेत का गौरीचे? नाही, काय पप्पा आहेत ते. आणि शाळा नाही, काही घर आहे आमचं. अच्छा, हे घर आणि हे पप्पा आहेत का? अच्छा, हे पप्पा आहेत तुझे? मला वाटलं मोठे डोळे म्हणजे शेखर टीचर असतील. शेखर टीचर डोळे मोठे करत नाहीत. ते गौरीला गुडगल म्हणतात. अच्छा, म्हणजे सगळेजण शाळेत गौरीचे खूप लाड करतात. म्हणजे शाळेत जायला गौरीला खूप आवडतं, हो ना? हो, आई शपथ. आ? तुला आई शपथ म्हणायला खूप आवडतं का? हो, समोरचा एकदम कुलून जातो. कूल म्हणजे? थंडा थंडा. नो सिम्पटम्स ऑफ स्ट्रेस. गौरी, तुला गोष्ट सांगायला आवडते ना? मग आम्हाला या तिघांची गोष्ट सांगतेस? पण गोष्ट सांगण्याच्या आधी ना, आपण ह्या टेडी बिअरला एकदा त्यांची नावं देऊन टाकूया. ठीक आहे? हे जे आहेत ना, हे टेडी पप्पा. ही जी आहे ही टेडी मम्मी. आणि ही जी छोटीशी आहे ना, ही टेडी गौरी, जी सकाळी शाळेत जायला अजिबात उठत नाही.
नाही काय, मम्मा टेडीने आवाज दिला बरोबर उठते. काय सांगतेस हो? आणि मग काय होतं बरं टेडींच्या घरात? मग टेडी मम्मा पिल्लूला उचलून पप्पी घेते. कशी कशी पप्पी घेते? अशी आणि मग मग तिला उचलून बाथरूम मध्ये देते. हम्म, पेस्ट लावून हातात छोटासा ब्रश देते. हम्म. मग आंघोळ घालते. आणि मग छान छान कपडे घालून टेडी गौरीला शाळेत जायला तयार करते. नाही मग? आधी बो लावते, मग पावडर लावते, मग काजळ घालते. अच्छा, मग काय होतं? मग किचन मध्ये दूध ओतू जात. अरे बाप रे. मग? मग मम्मा टेडी तिकडे सगळं सोडून धावत जाते. हो. ते गरम भांड खाली उतरवताना तिचे हात वाजतात. अरे बाप. मग पप्पा टेडी तिला रागवतात, तिच्यावर धावून जातात. वेंढे कुठली, लक्ष कुठे असतं तुझं? असं म्हणतात? मग मम्मा टेडी रडायला लागते. मग पप्पा टेडी पुन्हा रागवतात. एक पोरगी सांभाळता येत नाही तुला, एक काम धर करता येत नाही तुला, सगळे कामं मीच करायची, जॉब पण मीच करायचा. एक दिवशी घराच्या बाहेर काढलं की मग समजेल. मग मम्मा टेडी म्हणते, अहो मी मुद्दामून नाही हो करत. मग ती म्हणते, आई शपथ. मग पप्पा टेडी एकदम कूल होऊन जातात. आणि मग पिल्लू टेडी काय करतं? पिल्लू टेडी मम्मा टेडीला घट्ट धरते. मग पप्पा टेडी दूर जातात. दाढीला शेविंग क्रीम लावतात. तेव्हाच मी मम्मीला सोडते. आणि मग मम्मी टेडी आवरते का पटापट? नाही, आधी बेडरूम मध्ये जाते, उशीर झोपते, पण लगेच उठते. मग पिल्लू टेडीला उचलून पप्पी घेते. तेव्हा मम्मा टेडीचे डोळे रेड झालेले असतात. मग मम्मा टेडी ग्लास मध्ये दूध देते. अच्छा, म्हणजे पिल्लू टेडीला दूध आवडतं म्हणून? हो, वाईट वाईट, पण ते रेड डोळे नाही आवडत. पण मग टेडी पप्पा टेडी पिल्लूचे लाड नाही करत? हो, करतात ना. खूप सारे खेळणी आणतात, चित्रांचे बुक्स आणतात, डॉल्स आणतात, पण तरी भीती वाटते त्यांची. त्यामुळे टेडी पिल्लू शाळेत जात नाही. पण टेडी पिल्लूला तर शाळेत जायला आवडतं ना खूप. हो, पण कसं जाईल टेडी मम्माला घरी टेडी पप्पा जवळ एकटे सोडून? पण टेडी पप्पा तर कामासाठी बाहेर जात असेल ना? नाही ना, घरीच असतो तो. वर्क फ्रॉम होम. गौरी, हे बघ, हे डॉक्टर अंकल आहेत ना, ते टेडी पप्पाला चांगलं समजावून सांगतील आणि टेडी मम्माला मदत पण करतील. मग जाणार ना आमचं टेडी पिल्लू शाळेत? नक्की जाईल ती शाळेत. विशाल दादा, एक काम करा, गौरीला घेऊन बाहेर जा आणि आपल्या फ्रीजमध्ये मी चेरीज आणून ठेवल्यात, त्या तिला द्या. वाह. आणि आपल्या गॅलरीपाशी घेऊन जा आणि खालनं जाणाऱ्या गाड्या त्यांना दाखवा. मंदार, मिनल, गौरीशी मी बोललो. तिला स्कूल फोबिया नाही आहे, स्कूल रिफ्युजल आहे. म्हणजे एकच ना? नाही, फोबिया म्हणजे भीती. तिला शाळेत जाण्याची भीती नाही आहे, तिला घर सोडून शाळेत जाण्याची भीती आहे. मला सांगा, मुलांना शाळा आवडत असताना, रोज शाळेत जावंसं वाटत असताना ते शाळेत जायला नकार का देतील? कारण त्यांना घरातली प्रिय व्यक्ती एकटी घरी सोडून शाळेत जायची भीती वाटते. मंदार, गौरीला किंवा या वयातल्या कुठल्याही मुलीला सगळ्यात जास्त प्रिय कोण असतं? तिचे आई वडील. करेक्ट, दोघेही प्रिय असतात, पण त्यातलं एक त्यांना अधिक आवडत असतं. जसं तुमच्या केसमध्ये गौरी आईशी जास्त अटॅच्ड आहे. तिला आईची खूप काळजी आहे. तिला तिच्या आईला घरी एकटं सोडून शाळेत जायची भीती वाटते. पण भीती कसली? आणि एकटी कुठे? मी असतो की घरी, माझं वर्क फ्रॉम होमच आहे. तिला तुमच्या जवळच आईला सोडून जायची भीती वाटते. आपल्या आईला आपल्या वडिलांपासून धोका आहे असं 6 वर्ष वय असलेल्या मुलीच्या मनात का आलं असेल? तुम्ही गौरीच्या आईवरती हात उचलता मंदार? अहो, एवढं काही नाही डॉक्टर. त्यांना राग आला की कधीतरी हात उगारला जातो, नेहमी नाही.
कधी कधी येतं टेन्शन कशाचं. हे बघा, माझ्या समोरचा प्रश्न आहे तो गौरीचं शाळेत न जाणं, पण त्याचा संबंध तुमच्यातल्या वागण्याशी आला म्हणून हा उलगडा गरजेचा. फक्त गौरीच्या बाबतीत नाहीये, तर अनेकदा मुलांच्या मानसिक आजाराचं कारण असतं त्यांच्या कौटुंबिक समस्यांची परिणती. मनस्वास्थ्य बिघडलेलं असतं आई वडिलांचं, पण एंड रिझल्ट मुलांचं व्हिक्टीम होणं. पण तिच्या देखभालीत आम्ही कुठलीच कमी ठेवत नाही डॉक्टर. तिचे लाड करतो, तिच्यावर प्रेम करतो. तिच्यावर करता, पण एकमेकांवर करता का? हे बघा, करा किंवा करू नका, पण तिच्या समोर फक्त प्रेमच करा. मुलांना फक्त स्वतःवर प्रेम करणारे नाही, तर एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांची काळजी घेणारे आईबाप हवे असतात. तिची सुरक्षा बघणारे. तिची काळजी आवश्यकच आहे, पण तिची सुरक्षा बघणाऱ्या तिच्या आईच्या सुरक्षेचं काय? आय एम सॉरी डॉक्टर, पण काय ना, हल्ली पटकन राग येतो मला. म्हणजे माझा स्वभाव झाला तो. वडिलांनी मला पहिला जॉब लागतात क्षणीच माझं लग्न उरकायची घाई केली. मी नाही म्हणू शकलो नाही, त्यांचं ऐकायला लागलं. पण मला अजून शिकायचं होतं, फिरायचं होतं, मित्रांबरोबर मजा करायची होती. वडिलांनी लग्न लावून दिलं. बरं, मुलगी त्यांनीच शोधली. ती चांगली का वाईट? वाईट कशाला, चांगलीच आहे ती, पण मला जबरदस्तीच वाटत होती ना. मग मी प्रत्येक गोष्टीत चुका काढायला लागलो. लग्नानंतर मला 2 जॉब बदलायला लागले. त्यात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आमच्यात तसं काही प्रेम निर्माण होण्याआधीच मिनल प्रेग्नंट झाली. ऑफकोर्स दॅट वॉज माय मिस्टेक. पण मन ते कबूल करायला तयार नव्हतं डॉक्टर. मग माझा आउटबस्ट म्हणजे फक्त चिडचिड, त्रागा आणि मग कशाहीवरून हात उगारणं. मंदार, एक लक्षात घ्या, स्त्रीवरती हात उगारणं हे 1000 वर्षापूर्वी देखील चुकीचंच होतं, आणि आजही आणि उद्याही चुकीचंच असेल. आणि त्याहून महत्वाचं ते आपल्या मुलांसमोर घडणं हे तितकंच वाईट. आधीच मुलांसमोर हिंसेचं प्रदर्शन वाईट, त्याच्यातनं ते जर त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या एकमेकांमध्ये घडलं तर ते जास्त वाईट. कारण ते त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतं. एकाच माणसामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असू शकतात याचं आकलन होण्या इतकं त्यांचं मन परिपक्व झालेलं नसतं. या बोधात्मक विसंवादाचे परिणाम जास्त घातक. आणि ह्या विसंवादाचं ओझं बरोबर घेऊन गौरीने घरी आपल्या आईजवळ राहायचा निर्णय घेतला. एका 6 वर्षाच्या मुलीला असा निर्णय घ्यायला तुम्ही भाग पाडला, म्हणून तिला शाळेत जायचं नाहीये. येतंय का ध्यानात? आय एम सॉरी मिनलला, चुकलं माझं सर. आता काय करता येईल? मिनल, मला सांगा, तुमची आई किंवा तुमची बहीण काही दिवस तुमच्याकडे येऊन राहू शकते? हो, माझी बहीण येऊ शकते. मग त्यांना काही दिवस यायला सांगा. त्यानिमित्ताने तिची भीती जरा कमी होईल. किंवा मी माझ्या ऑफिसचं काम एखाद्या कॅफेत बसून केलं तर? उत्तम, तसंही करता येईल. एक लक्षात घ्या, घरी आई सेफ असल्याशिवाय गौरीला शाळेत जावंसं वाटणार नाही. मला सांगा, गौरी झाली तेव्हा तुमचं वय किती होतं? 25. आणि तुम्ही कितव्या वर्षी आई झालात? 22व्या वर्षी. तुमच्यासारखे अनेक जण आईबाप होण्याची मॅच्युरिटी येण्याआधीच बाळाला फिजिकल बर्थ देऊन मोकळे होतात. तुमची मनं तरी पेरेंटिंगसाठी कुठे तयार झालेत? खरं तर मुलांचं संगोपन करण्यासाठी तुमच्यासारख्या नवरा बायकोंची आधी शाळा घेतली पाहिजे. पालकपणाचे उत्तम संस्कार करणारी शाळा. पण आपल्याला असं वाटतं की संस्कार फक्त लहानांवरतीच करायचे असतात. साधं प्लास्टिकची खेळणी बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये सुद्धा प्रशिक्षित कामगार लागतात ती खेळणी बनवण्यासाठी. पण माणूस बनवणाऱ्या एवढ्या अवाढव्य कामासाठी मात्र सर्रास अप्रशिक्षित मनुष्यबळ वापरलं जातं. मग या अशा चुका होणारच ना. आय प्रॉमिस डॉक्टर, मी इथून पुढे गौरीच्या कोवळ्या मनावर कुठलाही व्रण उमटू देणार नाही. आय होप तुमचं टेडी पिल्लू आता निशंकपणे शाळेत जायला तयार होईल. डॉक्टर, एक सांगू?
तुम्हाला जर कधी अशी पेरेंटिंगची शाळा काढावीशी वाटलीच तर पहिली ॲडमिशन मी घेईन. हा ये गौरी. अरे गौरीला दुसरं चॉकलेट द्यायचंच राहिलं. कोणाला हवंय? विशाल दादाला देऊ का गौरीला देऊ? पेरेंटिंगच्या शाळेतलं पडणार. पेशन्स. मी वाट पाहिजे सर, पण तिच्या मनातली माझ्याबद्दलची भीती जाईल ना? तुम्हाला तिचं प्रेम कमवावं लागेल तुमच्या बाबतीत. पत्ता न लिहिलेल्या पाकिटासारखं पोस्टाच्या पेटीत पडून राहिलेलं आयुष्य. म्हणजे मी प्रेषक आहे का प्राप्त करता हेच समजत नाही. अहो, जिथे पोस्टासारखं शासनाचं एवढं महत्वाचं खातं कालबाह्य झालं तिथे मी कोण? होई मन शुद्ध तुझं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.